आज आपण आलोय बदलापूरच्या महाजत्रेमध्ये. चला तर मग सैर करूया. वाव, इथे दिसतंय कुल्हड पिझ्झा. काय सुंदर दिसतोय ना. कुल्हड पिझ्झा तुम्ही कधी खाल्लाय का? इथे आपल्याला बघायला मिळत आहेत मस्त वेगवेगळ्या राईड्स. खूपच मजा येते राईडमध्ये बसायला. काही जण तर खूपच घाबरतात. इथे आली आपली ट्रेन. वाव, ट्रेनमध्ये बसायला लहान मुलांना तर फारच आवडतं. लहान मुलांची पण एक वेगळी ट्रेन होती इथे बघायला मिळाली. इथे बघू शकता सॉफ्ट टॉईज. इथे आपल्याला बघायला मिळालंय साप. कासव आहे, ससा आणि कासव. वाव, ससा आणि कासवाची जोडी किती सुंदर दिसते ना. जत्रेमध्ये आपल्याला असं खूप छान छान बघायला मिळतं. इथे आहे लहान मुलांसाठी वॉटर टँक केलेला आहे. मस्तपैकी लहान मुलं एन्जॉय करतायत. इथे पोटॅटो स्पायरल बनवताना एक व्यक्ती दिसतोय आपल्याला. खूपच मोठा पोटॅटो घेतला होता त्यांनी, त्यामुळे मस्तपैकी फ्राय करताना आपल्याला इथे एक मुलगी दिसते. अतिशय सुंदर अशी चटपटीत टेस्ट असलेलं पोटॅटो स्पायरल इथे तयार आहे. बघू शकता. वाव, ते मी पण एक घेतलंय. आता मी याचा एन्जॉय करते. खाऊन बघूया याची टेस्ट कशी आहे. आहा, दिसतंय तर छानच. वास तर खूपच छान येतोय. तोंडाला पाणी सुटतंय. आता बघूया खाऊन, एक टेस्ट करूया. त्यानंतर इथे आलोय आम्ही. इथे बघायला मिळाले आपल्याला मस्तपैकी वेगवेगळ्या राईड्स. याच्यामध्ये तर खूपच भीती वाटते. मी तर एकदा बसली होती. बापरे, इतकं फास्ट फिरतं ना. एकदा जोर वाढल्यानंतर खूपच जोरात फिरतं. इथे आता आपल्याला बघायला मिळालाय पिझ्झा. पिझ्झा पण दिसायला तर खूपच छान दिसतोय. आणि हा कुल्हड पिझ्झा कोणीतरी घेतला होता. तोही बघितल्यानंतर खूपच टेम्पटिंग असा वाटला. इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला छानपैकी फ्राईड राईस, नूडल्स, मंचुरियन, दाबेली असे वेगवेगळे स्टॉल इथे लागलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. इथे आहे पापड. मस्तपैकी मसाला पापड बनवून देतात. तो सुद्धा खूप छान लागतो. जत्रेमध्ये असे वेगवेगळे प्रकार आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. खूपच सुंदर आहे ते. इथे आता कोणीतरी घेतलेले आहेत मंचुरियन, ते सुद्धा आपण बघितले. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत. इथे लेडीजसाठी आपल्याला मस्तपैकी कानातले, बांगड्या, हेअर क्लिप आपल्या आवडीनुसार आपण इथे चॉईस करू शकतो. खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर असे क्लिप्स, मटेरियल्स वेगवेगळे आहेत. इथे प्रत्येक टाईपचे मोती वगैरे आहेत. इथे हेअर क्लिप्स बघू शकता तुम्ही. खूप रंगीत आणि छान छान असे मस्तपैकी हेअर क्लिप्स इथे बघायला मिळाले. अगदी 10 रुपयापासून याची सुरुवात आहे. इथे आपण एक मनोरंजन स्टॉल म्हणून नाव आहे त्यांचं. या स्टॉलवरती एक रिंग्स टाकायच्या आणि त्याच्यामध्ये आपण पैसे जिंकू शकतो. अशा प्रकारचा हा गेम होता. असे गेम आपल्याला जत्रेमध्ये बघायलाच मिळतात. इथे आहे एक तव्याचं दुकान. ह्या स्टॉलवरती वेगवेगळ्या प्रकारचे मस्तपैकी आपल्याला पॅन बघायला मिळाले. खूप सुंदर आहे ते पॅन. खूप हेवी आहे. हे लोखंडाचे आहेत. काही वस्तू इथे बिडाच्या सुद्धा आहेत. इथे एक आप्पे पात्र आहे, बिडाचं आहे. खूप सुंदर आहे, वजनदार आहे. छान छान अशा मस्तपैकी वस्तूंचा स्टॉल त्यांनी मांडलेला आहे. ते लहान मुलांसाठी खेळण्यांचं दुकान आहे. बघू शकता. फॅन सुद्धा खूप छान आहे. लहान मुलांना फारच आवडतो. याची हवा सुद्धा लागते. मी लावून किती देर चालत आहे. हवा सुद्धा येते त्याची. तर लहान मुलांसाठी खूपच मस्त असं हे खेळणं आहे. इथे बघा अशा प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचं आहे. त्यामध्ये संत्र, ॲपल असे वेगवेगळे त्यांनी डिझाईन्स केलेले आहेत. ही खेळणी सुद्धा खूप छान वाटतात. तुमच्याकडे लहान मुलं असतील तर नक्की या. हे बॉल्स टाकायचे. वरून बॉल टाकला की तो पूर्ण खाली येतोय. अशा प्रकारचं एक खेळणं आहे. हे सुद्धा खूप छान आहे लहान मुलांना एन्जॉय करायसाठी. इथे मस्त मस्त छान खेळणी आहेत. हे वाजवायसाठी एक ड्रम बघितला, त्याचा पण आवाज छान येतोय. मस्तच आहे. छान छान लहान मुलांसाठी खेळण्यांचे स्टॉल. त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा, खूप सुंदर बॅगा आहेत. लहान मोठ्या आकाराच्या वेगवेगळ्या आहेत. इथे टोट बॅग सुद्धा बघायला मिळाला. इथे तोरण आहे. तोरण सुद्धा खूप छान आहे. हे हँडमेड वाटत आहेत. दिसतात तर खूपच छान. यांना विचारलं होतं प्राईस काय आहे, तर 200 रुपयापासून इथे स्टार्ट आहे. अतिशय सुंदर असं मस्त वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत तोरण केले होते. इथे एक तोरण बघितलंय, ते तर खूपच सुंदर होतं, मोराच्या आकाराचं. इथे बघू शकता ते हँगिंग आहेत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेटिव्ह पीस आहेत. खूप छान असे छोट्या मुलांचे टी शर्ट घेऊन इथे एक व्यक्ती बसली होती. तर टी शर्टसुद्धा खूप छान होते. जत्रेमध्ये अगदी रिजनेबल रेटमध्ये आपल्याला छान छान वस्तू बघायला मिळतात. इथे छोट्या पर्सचे मस्तपैकी स्टॉल बघितला. इथे या छोट्या बॅगा आहेत. ह्या 150 पासून स्टार्ट आहेत. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या 200, 250 अशा प्रकारचा पण पर्स इथे जत्रेत बघायला मिळाल्या. इथे लहान मुलांसाठी गॉगल आहे. तर गॉगलचा हा एक स्टॉल बघितला आहे. तो सुद्धा मस्त आहे. गॉगलची त्यांच्याकडे खूप छान छान अशी व्हरायटी होती आणि कलरसुद्धा खूप छान अवेलेबल होती. मस्तपैकी असं बघत बघत जत्रा एन्जॉय करत करत आम्ही पुढे आलो आहे. तर इथे परत एक खेळणीवाला दिसला आहे. त्याच्याकडे तसाच एक फॅन दिसला मला. तो सुद्धा लहान मुलांना खूपच आवडतो. वेगवेगळ्या प्रकारचे बॉल्स बघायला मिळाले. बॉल सुद्धा खूप सुंदर होते. इथे एक पुढे जाऊन बघितल्यानंतर इथे एक असा बॉल दिसला आहे की त्याला पूर्णपणे चारी बाजूनी काटे आहेत. त्यामुळे आपण एक्सरसाइज सुद्धा करू शकतो. तर हातांच्या एक्सरसाइजसाठी मी याला रोल करून बघितला. खूप मस्त एक्सरसाइज होते. हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता.
अतिशय सुंदर अशी मस्तपैकी बदलापूरची जत्रा आहे. जत्रेमध्ये लहान मुलं खूपच एन्जॉय करत असतात. तर इथे बाईक राईड आहे. लहान मुलांना बाईकवर बसायला नेहमीच आवडत असतं. तर इथे मस्तपैकी एक मुलगा बघतोय आपण, मस्त एन्जॉय करतोय तो, त्याला तर खूपच मजा आली आहे. वाव, आता आपण जाऊयात पुढे. पुढे असंच आपण गेल्यानंतर खूप मोठी जत्रा आहे ही बदलापूरची. एकदा तुम्ही पण नक्की या. जत्रेमध्ये खूपच मजा येते. आपल्याला इथे बघायला मिळाले वेगवेगळ्या प्रकारच्या किचनच्या खूप वेगळ्या व्हरायटी आपण इथे बघितल्या आहेत. खूप छान छान अशा किचन होत्या. त्याचा स्टॉलसुद्धा खूप सुंदर, अतिशय मस्त वाटत होत्या. त्याच्या डिझाईन आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. तीसुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते. तुम्ही बघू शकता इथे एक बंदूक आहे, तीसुद्धा खूप छान वाटली. त्यानंतर असा मस्तपैकी जत्रेचा आनंद घेत आम्ही पुढे आलो. पुढे आल्यानंतर इथे लहान मुलांसाठी आपल्याला कंपोस्ट बॉक्स बघायला मिळाल्या. कंपोस्टसुद्धा खूप वेगवेगळ्या व्हरायटी होत्या. आधी आपण लहान असताना कशा कंपोस्ट साध्या मिळायच्या, आता या एवढ्या व्हरायटीचे कंपोस्ट आहेत ना, त्या बघितल्यानंतर लहान मुलं आकर्षितच होतात, ही घेऊ का ती घेऊ. त्यानंतर इथे पट्टेवाला बसलेला आहे. पट्टेसुद्धा छान होते त्याच्याकडे, तो स्वतः बनवतो ते पट्टे. अशा प्रकारे खूपच छान स्टॉल पट्ट्यांचा मिळाला आपल्याला बघायला. इथे थोडंसं पुढे गेल्यानंतर मराठी शाळेच्या अगदी समोर हे सगळे स्टॉल लागलेले आहेत. त्यानंतर इथे छान छान लहान मुलांच्या शूज बघायला मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहेत. ते थोडंसं पुढे खाली आपण चालत आलो स्टेशनकडे की आपल्याला तिथे बघायला मिळेल ड्रेसचा स्टॉल. तर इथे छान छान असे ड्रेस मस्तपैकी लावलेले होते. डिझाईनसुद्धा खूप छान होत्या आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये आपल्याला बघायला मिळाले. त्यात एक व्हाईट कलरचा ड्रेस मी बघितला होता, तो सुद्धा खूप सुंदर वाटला. अतिशय सुंदर असा टॉप होता. त्याचं मटेरियलसुद्धा खूप सॉफ्ट आणि मस्त वाटलं. थोडंसं पुढे आल्यानंतर इथे बघायला मिळाले मस्तपैकी चटपटीत असं बोरं, आवळा, चिंच. इथे गोड चिंच आहे, आंबट चिंच आहे, खारवलेली कैरी आहे. खूप सुंदर, तोंडाला पाणी सुटेल असा हा स्टॉल होता. दादाने आम्हाला टेस्ट करायला सुद्धा दिलं होतं. तर आम्ही नको म्हणत असताना सुद्धा त्यांनी आम्हाला टेस्ट करायला चिंच दिली आहे. ही आंबट गोड अशी चिंच होती. आधी ते म्हणाले गोड चिंच आहे म्हणून मी खाऊन बघितली. बरोबर गोड तर होतीच, पण आंबट इतकी होती, बापरे, हा खूपच आंबट. आता त्यांनी विचारलं खरेदी करताय का, आम्ही नाही म्हटलं आणि पुढे निघालोय. त्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे मस्तपैकी आपल्याला फुलं सजवलेली दिसली. फुलंसुद्धा खूप छान आहेत इथे. ही सगळी आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत. शोसाठी आपण घरामध्ये त्याचा वापर करू शकतो. इथे पुढे आल्यानंतर इथे एक ताई दिसल्या. हा सगळ्यात वेगळा स्टॉल आणि मला आवडलेला असा हा स्टॉल आहे. इथे आपण जे नाव सांगू ते गणपतीच्या आकारामध्ये आपल्याला लिहून देतात, असा यांचा स्टॉल होता. आणि लहान मुलांसाठी सुद्धा करायसाठी त्यांच्याकडे एक असा किट होता. तर त्याच्यामधून आपण सगळ्या प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स बनवू शकतो. कलर, ब्रश आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी लहान मुलांना करण्यासाठी इथे एक सेटअप दिलेला आहे. फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये. सगळ्यात वेगळा हा जत्रेतला स्टॉल आहे. मला स्वतःला खूप आवडला. तुम्ही बघू शकता इथे अक्षर गणेश कला असं नाव आहे. गणपतीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ती अक्षरं लिहून देतात. आपल्या नावाचं अक्षर किंवा आपल्या पूर्ण फॅमिलीचं नाव सुद्धा त्या गणपतीमध्ये बसवून ते आपल्याला छान तयार करून देतात. असा स्टॉल होता. सगळ्यात आवडलेला स्टॉल आहे हा माझा. खूप मस्त वाटलं, वेगळं काहीतरी. दरवेळेच्या जत्रेमध्ये आपल्याला जे बघायला मिळतं त्यातला सगळ्यात वेगळा हा आणि आवडता स्टॉल आहे. त्यानंतर त्याच्याच बाजूला आपल्याला इथे केकचा स्टॉल बघायला मिळाला. इथे केक त्यांनी सॅम्पल पीस ठेवलेले आहेत. इथे वेगळ्या प्रकारचे चीज समोर ठेवलेले होते. हे सुद्धा छान होते, दिसत छानच होते. त्यांनी सांगितलं आमचं दुकान पण आहे, तुम्ही तिथे येऊन ऑर्डर देऊ शकता. अशा प्रकारचे छान छान मस्तपैकी पॅकिंग केलेले असे हे आपल्याला कप केक्स बघायला मिळाले. त्यांनी मला कार्डसुद्धा दिलं होतं, तुम्ही दुकानाला येऊन व्हिजिट करा म्हणून. त्यानंतर थोडंसं पुढे खाली उठून गेल्यानंतर आम्हाला इथे एक मस्तपैकी असा स्टॉल दिसला आहे की ज्याच्यावरती सगळ्या प्रकारच्या मिठाई अवेलेबल होत्या. तर इथे आहे गुडीशेव. गुडीशेवमध्ये सुद्धा 2-3 प्रकार असतात. एक तिखट गुडीशेव होती, मैसूर पाक एक आहे गुळाची. त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईची नावं त्यांनी मला सांगितली आहेत. खाजा आहे, मैसूर पाक आहे. खूप सुंदर असा हा स्टॉल होता. तर इथे आहे सगळ्यात आवडता पदार्थ तो म्हणजे पेठा. पेठा कोंबड्यापासून बनवलेला असतो, मला खूपच आवडतो. इथे अशा प्रकारे संपूर्ण स्टॉल आपण बघितला आहे. खूप सुंदर अशा रंगीबेरंगी मिठाई इथे ठेवलेल्या असतात. जत्रेमध्ये या स्टॉलचं एक वेगळंच महत्त्व असतं. त्यानंतर इथे गजक आहे. तिळाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराच्या मिठाई इथे तयार केलेल्या होत्या त्यांनी. आणि पाव किलो, अर्धा किलोचे असे वेगवेगळे आपल्याला बॉक्स बघायला मिळाले. त्यानंतर इथे आहे चकली. इथे उडीपी चकली होती, पांढऱ्या रंगाची होती. त्यानंतर इथे लाल रंगाची पण चकली त्यांनी ठेवलेली आहे. तर इथे खाजासुद्धा खूप सुंदर असा पॅकिंग करून त्यांनी व्यवस्थित ठेवलेला आहे. अतिशय सुंदर असा मोठाच्या मोठा स्टॉल आहे. स्टेशनजवळच तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर इथे रंगीत वेगवेगळ्या कलरच्या मिठाईसुद्धा त्यांनी केल्या होत्या.
तर अशा प्रकारे ते बघत बघत आपण पुढे आलो आहे. तर तिथे आपल्याला अजून एक स्टॉल मिळाला आहे जिथे लेडीजसाठी कानातले, बांगड्या, त्यानंतर लहान मुलांसाठी थंडीसाठी हे जे नवीन निघालेलं आहे प्रॉडक्ट तो सुद्धा इथे आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या रंगाचे होते. त्यानंतर हेअर क्लिप्स होते. तर हेअर एक्सरसाइज आपल्याला इथे खूप बघायला मिळते. म्हणजे हातात घालण्यासाठी लहान मुलांसाठी वेगवेगळे कडे होते, कानातले होते, वेगवेगळ्या प्रकारचे डायमंड किंवा गोल्डन असे वेगवेगळे कानातले आपल्याला इथे बघायला मिळाले. पूर्णपणे कर्णफुले वेगवेगळ्या प्रकारची ऑक्साईडमध्ये आहेत, गोल्डनमध्ये आहेत, सिल्वरमध्ये आहेत, मंगळसूत्राचे सुद्धा अनेक प्रकार आपल्याला इथे बघायला मिळाले. गोल्डन चेन आहेत, बांगड्यांचे अतिशय वेगवेगळे प्रकार आहेत, मोत्यांच्या बांगड्या आहेत, सिल्वर कोटिंग आहे, गोल्डन कोटिंग आहे. खूप अशा बांगड्या आणि खूप कानातले आपल्याला बघायला मिळाले. त्याच्याच बाजूला अगदी इथे मस्त चटपटीत असे लोणची आहेत. लोणची खूप छान होता. इथे वेगवेगळ्या प्रकारची मस्त लोणची आपल्याला बघायला मिळाली. इथे खारवलेलं सुकं लोणचं आहे, लसणाचं लोणचं आहे. जत्रेमध्ये आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची लोणची बघायला मिळतात. ती पण कैरी आहे. इथे कैरीचे वेगवेगळ्या प्रकारचे 4 ते 5 प्रकारचे सगळे कैरीचे लोणचे आपण इथे बघतोय. त्यानंतर आपल्याला इथे करवंदाचं लोणचं बघायला मिळालंय. करवंदाचं लोणचं सुद्धा खूप छान लागतं. मिरची अतिशय सुंदर असा मिरची स्टॉल. इथे मिरचीचं लोणचं आपल्याला बघायला मिळतंय. मिरचीच्या लोणच्यांमध्ये 4 ते 5 प्रकार यांनी इथे ठेवलेले होते. वास तर खूपच सुंदर होता. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं असं लोणचं होतं. त्याच्या बाजूला अगदी कुल्फीचा एक स्टॉल होता. थोडंसं पुढे खाली उतरून आलं की आपल्याला इथे मस्तपैकी छान छान चिनी मातीच्या वस्तू आहेत. कप तर बघू शकता किती सुंदर कॉफी मग आहे ना. खूप सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे कप इथे विकण्यासाठी आलेले आहेत. हा गुलाबी रंगाचा सुद्धा खूप सुंदर आहे कप. अशा प्रकारे त्यांच्याकडे एक लोणच्यासाठी बरणीसुद्धा आहेत. या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझायनर बरण्या खूप सुंदर दिसतात. चिनी मातीच्या असतात पदार्थ. त्याच्यामध्ये लोणची वगैरे आपण काढून ठेवू शकतो. खूप छान दिसतंय. सगळ्यात महत्त्वाचा जत्रेमध्ये असलेला हा स्टॉल म्हणजे सगळ्या लहान मुलांचा आवडता. याला आपण लहानपणी बुद्धी के बाल म्हणायचो. अशा प्रकारे हा बनवत आहे. त्याच्यामध्ये साखरेचं असतं. वाव, काय मस्त बनवलं आहे त्यांनी. आणि असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करतात आणि बांधून काठीला लावून ठेवलेलं आहे. खूप सुंदर असा हा स्टॉल होता. जत्रेमध्ये असल्याशिवाय जत्रेची मजाच नाही आहे. अशा आता आपण इथे बघितलं आहे लहान मुलं आहेत. लहान मुलं मस्तपैकी फुगे फोडत आहेत. सगळ्याच मुलांना बंदूक खूप आवडते. बंदूक चालवण्याची त्यांची जी हौस असते ती या जत्रेमध्ये पूर्ण होते. आता मस्तपैकी आपण बघूया हा मुलगा कसा फुगे फोडतोय. इथे छान वेगवेगळ्या रंगाचे फुगे लावलेले असतात आणि त्या बंदुकीमध्ये आपल्याला 6 गोळ्या देतात. त्याचं 50 रुपये इथे आहे चार्जेस. 50 रुपयामध्ये 6 गोळ्या तो आपल्याला देतोय आणि ते 6 बॉल आपण फोडायचे आहेत. अशा प्रकारे लहान मुलं मस्तपैकी जत्रा एन्जॉय करतात. जत्रा ही लहान मुलांसाठीच असते खरी. खूपच मज्जा करतात लहान मुलं. इथे त्याच्यात थोडंसं पुढे गेल्यानंतर समोरच्या बाजूला आम्हाला दिसला एक मस्तपैकी लेडीजसाठी टॉप आहेत. फक्त आणि फक्त 50 रुपये त्यांचे चार्जेस आहेत. 50 रुपयामध्ये मस्तपैकी छान छान अशा होजियरीचे टॉप इथे बघायला मिळाले. वेगवेगळ्या डिझाईन आणि साईज इथे आहेत. तुम्ही येऊन नक्कीच खरेदी करू शकता. थोडंसं पुढे समोरच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला इथे मस्तपैकी मूर्ती आहेत. या मूर्त्यांच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या मूर्त्या आहेत. खूप सुंदर अशा कलाकृती केलेल्या मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे. इथे आहेत बाबासाहेब आंबेडकर. वा वा, खूपच छान. श्रीकृष्ण आणि राधाकृष्णाची सुद्धा मूर्ती खूप सुंदर आहे. गणपती बाप्पा आहेत. खूप सुंदर मूर्ती बघायला मिळाला. हे आहे आपलं स्टेशन. आता स्टेशनचा हा आपल्याला ब्रिज दिसतोय. तुम्ही बघू शकता इथे ट्रेन चालली आहे. अगदी स्टेशनच्या समोरच गल्लीमध्ये समोरच्या बाजूला आपण चालत गेल्यानंतर आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन होतं. हे आहे बदलापूरचं तिकीट घर. तर तिकीट घराच्या अगदी समोर आला दर्शन घ्यायचं तुम्हाला. इथे गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे. आपण आता तिकडे जाऊयात. बदलापूर स्टेशनच्या तिकीट घराच्या अगदी समोर इथे गणपती बाप्पाचं दर्शन मिळेल. इथे मस्तपैकी असं भव्य दिव्य असं मंडप आहे. मस्तपैकी आपण या दालनामध्ये आता चाललेलो आहोत. खूप सुंदर अशी भव्य गणपती बाप्पाची मूर्ती आहे. नवसाला पावणारा, नारळाच्या नवसाला पावणारा हा गणपती बाप्पा असा प्रसिद्ध आहे. बदलापूरचा हे 58वं वर्ष आहे गणपती बाप्पाचं. इथे तुम्ही बघू शकता छोटी छोटी मुलं आहेत. त्यांना असं सोंग करून इथे बसवलेलं असतं. आता आपण आलेलो आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी सजावट केलेली आहे. मस्तपैकी गणपती बाप्पाचं आता आपण दर्शन घेऊयात. 58वं वर्ष आहे. अतिशय सुंदर अशी गणपती बाप्पाची भव्य दिव्य अशी मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळाली आहे. खूप आनंदाने हा सण साजरा केला जातो. बदलापूरची सगळ्यात मोठी महाजत्रा आहे. 10 दिवसाची जत्रा असते. जत्रेमध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी खूपच भली मोठी रांग असते. अतिशय सुंदर अशी भव्य दिव्य मूर्ती बघायसाठी रोजच्याला 8 ते 10 हजार भाविक येत असतात. आता आपलं इथे दर्शन झालेलं आहे. अतिशय मनोभावे अशी
दर्शनाची आपली हाऊस पूर्ण झालेली आहे. मस्तपैकी जत्रा फिरून गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉलसुद्धा बघायला मिळालेले आहेत. इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला प्रसादासाठी सगळ्या प्रकारच्या मिठाई इथे अवेलेबल आहेत. त्यानंतर नारळाचं तोरण सुद्धा इथे तयार मिळतं. नारळाच्या नवसाला पावणारा गणपती बाप्पा आहे, त्यामुळे नारळाचे तोरण तुम्हाला इथे आल्यानंतर नक्कीच मिळतील. इथे छान असे रंगीबेरंगी फुगे आहेत. त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे एक मस्तपैकी स्टॉल आहे, त्याच्यावरती ते लेडीजसाठी खूपच छान क्रॉप टॉप्स आहेत. मस्त असे व्हरायटी आहेत त्याच्या. हा बघा किती सुंदर दिसतोय. हे किती खूप छान छान टॉप आहे. यांची 200 पासून स्टार्टिंग रेंज आहे. 200-250च्या रेंजमध्ये खूप छान असे टॉप तुम्हाला इथे बघायला मिळतील. हा बघू शकता स्टॉल. अगदी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण बाहेर आल्यानंतर स्टेशनकडे जो रोड आहे त्या रोडवरतीच हा स्टॉल आहे. खूप सुंदर व्हरायटीज आहेत. थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे दिसलं टॅटू आपल्याला आवडेल तसं आपण इथे काढून घेऊ शकतो. त्यांनी ते वेगवेगळ्या डिझाईन ठेवलेले आहेत किंवा नावाप्रमाणे ते आपल्याला काढून देतात. हा परमनंट टॅटू आहे. थोडंसं पुढे आल्यानंतर इथे मस्तपैकी पाण्यामध्ये फिरणारी बोट जी आपण लहानपणी बघायचो ती बघायला मिळाली. खूप सुंदर. गणपती बाप्पा मोरया.